भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांकडे बेहिशोबी मालमत्ता किंवा दागदागिने सापडणं हे आपल्यासाठी आता काही नवीन नाही. पण या नोटा बघाल तर चक्रावून जाल. मोजता मोजता मशीन सुद्धा थकले आहेत. कारण ओडिशामधल्या दक्षता विभागानं खाण विभागातल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला लाचखोरीच्या प्रकरणामध्ये रंगेहात पकडलं आणि पुढे जेव्हा तपास केला तेव्हा त्याच्या फ्लॅटमधनं 4 कोटींपेक्षा जास्त रोख रक्कम फक्त नोटा जप्त केल्या आहेत. या कारवाईमध्ये झालेली ही राज्याच्या इतिहासातली सगळ्यात मोठ्या रोख रकमेची जप्ती आहे असं दक्षता विभागानं म्हटलंय. आता कटक सर्कलमधल्या खाणींचे उपसंचालक असलेले हे महाशय देवव्रत मोहंती यांना ओडिशा दक्षता विभागानं आधी 30,000 रुपयांची लाच स्वीकारताना पकडलं आणि मग दक्षता विभागानं सापळा रचला आणि मोहंतीकडनं आतापर्यंत गोळा केलेली माया ही सगळीच जप्त केली. तर मोहंतीला अटक तर झालीच आणि भुवनेश्वर मधल्या पाटियामधील श्री विहार नेचर क्रेस्ट या अपार्टमेंटमधल्या त्याच्या फ्लॅटमधनं 4 कोटी रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम नुसती नोटांची बंडलच जप्त केली आहेत. आता ही रक्कम ट्रॉली बॅग आणि कपाटांमध्ये अक्षरशः लपवून ठेवली होती आणि जप्त केलेल्या रकमेची मोजणी ही अजूनही सुरू आहे. मोजणी पूर्ण झाल्यानंतरच जप्त केलेल्या या रकमेचा अचूक आकडा आपल्याला कळू शकणार आहे. तसंच जप्त करण्यात आलेली ही रक्कम ही राज्याच्या सतर्कता विभागानं आतापर्यंतच्या कारवाईमध्ये जप्त केलेली सगळ्यात मोठी रक्कम आहे असा देखील अंदाज आहे.